जो कमऱ्यापर्यंत जो शॉक लागलाय ना भाई, जो व्हायब्रेट जो झालो ना धडधड. तर गाईस कसे आहात तुम्ही सगळे. स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये. आणि हा व्लॉगला इंटरेस्टेड होणार आहे कारण की आमच्या मंडपाचं काम चालू होणार आहे. तर मंडपाचं काम का काढलंय कारण की आमचा जो होता ना मंडप पहिला तो जरा छोटा पडत होता. आणि यावर्षी आम्ही मूर्ती 8 फीटाची बुक केली आणि 8 फीट हे झालं तर आता वरती 2 फीट त्यांचा गणपती बाप्पाचा प्रबळ येणार. त्यासाठी म्हणजे टोटल 6 फुटाची मूर्ती आहे फक्त. आणि यामुळं आमच्या मंडपात तेवढी मूर्ती नाही बसत कारण की आम्ही हर वर्षी 6 फूट 5 फूट 4 फूट असा आणायचो. पण यावर्षी आम्ही 10 फुटाची आणणार आहे. त्याच्यामुळं आम्ही मंडपाची हाईट जरा वरती करतोय. तेच काम चालू आहे आणि तेच काम करत होतो मी. पण या जिमीला जरा टॉयलेटला आणलंय. तर जरा हिला 5-10 मिनटं इथं फिरवेन. टॉयलेट केलं तर बरं आहे, नाहीतर मग घेऊन जाईन घरी. मग तिथं तुम्हाला सगळं दाखवेन तिथं काय काय काम करते, कोण कोण आहे, काय काय नाही. मस्त तिथं एन्जॉय आणि खूप मजा येणार आहे गाईस. व्लॉग तुम्ही एन्जॉय करा आणि व्लॉग शेवटपर्यंत बघा. तर काय चला मी जातो आता घरी. इतर काय करत नाही. तर जातो हिला बांधतो घरी आणि जातो मंडपात. तर काय मी आलोय आता जिनीला सोडून. हा तर तुम्हाला मंडप दाखवायचा होता ना. हा बघा आपला इथं मंडप आहे. आणि पहिली गोष्ट तर आपल्या पहिला मंडपाची हाईट आहे बघा इथंपर्यंत होती. जो पत्रा आहे ना एवढंच हाईट होती. आणि आता तर हाईट का वाढवली कारण की आपल्या दर वर्षीची मूर्ती ना आपलं म्हणजे 6 फुटाची असायची, 5 फुटाची असायची. पण यावर्षी आम्ही 10 फुटाची मूर्ती आणतो. म्हणजे फक्त 8 फुटाची मूर्ती आहे आणि 2 फुटाचा प्रबळ. म्हणून जरा हाईट बीटचं काम चालू आहे इथं. आणि काल मला व्लॉग काढायला भेटला नाही. बघा हे बांबू पण लावलेत. आता इथून आणि इथून असा मारणार पट्टा आणि त्यावरती पत्रा येणार. तरी हे तर अर्ध काम तर कालच झालेलं. मला व्लॉग काढायला भेटला नाही. तर तुम्हाला आता दाखवतो. हा बघा 6 बांबू लावले याच्यावरनं. आता असं आता हे जो कोपरा आहे इथून असं येणार पट्टा. सेम बांबू येणार आणि त्याच्यावरती पत्रे येणार आणि मस्त आपली हाईट वाढणार. बघा इथं काम चालूच आहे. आणि हा आपण जे काल पत्रे काढलेत ना हे सगळे पत्रे इथं ठेवलेत. आणि हे बघा तिथं पण पत्रे ठेवलेत. काही जाम हालत खराब झालती. आणि पत्र्यावरची घाण बघा इथे किती आहे. आणि हा आपला मंडपाचा गाळा. इथं म्हणजे सगळं सामान बिमान ठेवतो आपण. ढोल ताशा सगळं बॅनर बिनर ते सगळं ठेवतो. आणि बघा इथं काम चालू झालंय. आणि इथं आपले काका आहेत त्यांना गाईड करतायत. आणि इथं सुशांतभाई उभा आहे तो पण इथं विचार करतोय. आणि आश्वास इथं पण काम करतोय. ते अंकल पण इथं जरा वेल्डिंगचं काम करतायत. आणि हा इथं कालू हे देखो कालू बेटा. फॉलो करा लड़की लोग. हे सुशांत बाजूला हो बाबा. मी काय बोलू आता मी काय बोलू पण नाही. इथं वेल्डिंगचं काम चालू आहे. आणि तिथं जरा मग आश्वादा पण जरा हेल्प करतोय. आणि इथं काका विचार करतायत पाऊस नको पडायला. आणि जर का पाऊस पडला तर काम पण थांबलं समजायचं. तर तुम्ही बघू शकता आपण किती जोराशोरात पप्पाची तयारी करतोय. फक्त आता 40 ते 45 फक्त दिवस राहिले पप्पा यायला. तर काही आता इकडचा जो पाठच्या साईडचा जो वरचा बांबू लावून झालाय आणि इकडचा पण बांबू लावून झालाय. आणि तिकडचं आता काम चालू आहे. बघा इकडे सगळे काम करतायत. आणि पहिली गोष्ट तर गाईज आगमन कधी होते हेच सगळे भेंडी एक्साइटमेंट मध्ये खूप एक्साइटमेंट मध्ये भाई.
अरे आता लय बेकार सीन झालाय भाई. काय आता एवढा बेकार सीन झालाय ना. काय झालं मी तिथं चाललो खेळच्या अंकल इथं वरती वेल्डिंग मारत होते. मी चाललेलो त्यांना सीडी पकडायला कोण नव्हतं तर मी चाललो त्यांना हेल्प करायला सीडी पकडायला. आणि एक तर मेन गोष्ट माझ्या अंगठ्याचा जो अंगठा आहे ना त्याचा माझा नख तुटला, अर्धा नख तुटलाय. म्हणून मी चप्पल नाही घालत. मी तिथं त्यांना हेल्प करायला चाललेलो. जी तिथं वेल्डिंग मशीन ठेवली आहे ना मला माहिती नाही की मी तिथं मी चाललोय आणि अचानक मध्ये खाली पाय पडला त्या वायरीवरती. जो कमऱ्यापर्यंत जो शॉक लागलाय ना भाई, जो व्हायब्रेट जो झालो ना धडधड अशी, नाहीतर मग फेकला असता मला उचलून तिथून साईडलाच. लय बेकार सीन झाला. आणि हे तर एक शॉक तर पहिल्यांदा लागलाय मला. बस हवा निकल. चप्पल घालायला पाहिजे भाई. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. लय डेंजर झाला भाई आता. काम झालंय, अर्ध झालंय आता. बाकीचं उद्या काम करणार आहे. बघा इथं सगळं काम झालंय. सगळं सामान पण आतमध्ये ठेवलंय. तर ते बाकीचा उरलेला कचरा बिचरा टाकायचं काम उद्या करेल. आता मी आलोय घरी आणि गणपतीचं काम बहुतेक उद्या होईल नाही परवा होईल. तर आता मी जरा जेवतो. तर जेवायला जर आता छोलेची भाजी आणि चपाती आहे. तर तुम्हाला भेटतो जेवून. A few moments later. तर काही साऊंड पर्यंत आलाय आणि आजसाठी एवढंच. आणि तुम्ही आज बघितलं की आपण आज आपल्या मनपाचं काम करत होतो आणि 100% मला 50% काम झालंय. ते वरचे बांबू ते सगळं लावून झालंय. फक्त आता उद्या किंवा परवा करल. फक्त वरती जे पत्रे लावायचे आणि मंडपाला पेंटिंग करायचंय, बस तेवढंच काम आहे. आणि हा काय, जर तुम्ही आमच्या मंडळाचं पाठपूजनचा ब्लॉग नसेल बघितला तर मी इथं वरती देतो. आत्ताच जाऊन बघा. त्यात पण खूप मजा केली, खूप एन्जॉय केलंय. आणि हा जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. आणि असे पुढे नवीन आणि चॅलेंजेस व्हिडिओ आणि किंवा डेली ब्लॉग्स, लाईफस्टाईल ब्लॉग्स माझे ते बघण्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.